नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे. वेजेंद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. माझी काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे. एकदा संधी द्या, निवडून आल्यानंतर या मतदारसंघातल्या समस्या 3 वर्षाच्या आत सोडून दाखवतो, असा विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी व्यक्त केला. चिपळूणमधील महायुतीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महायुती निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच पार पडलं असं मी जाहीर करतो. आणि या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार शेखर निकमजी, सन्माननीय माजी आमदार सदानंद सपाटजी, सन्माननीय माजी आमदार मधु सावंत साहेब, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राज्य सरचिटणीस, माजी नगराध्यक्ष सुरेखाताई केराडे, सन्माननीय माजी सभापती शौकत मुखार्जर, सन्माननीय प्रमोद उजळराव, सन्माननीय दादासाहेब लोखंडे, सन्माननीय अनंतराव पवार, संतोष नलावडे, संदेश आयरे, त्याचप्रमाणे इथे जमलेले सर्व मान्यवर मंडळी, बंधूंनो, प्रियो आणि माझ्या तरुण मित्र, काय होणार नाही काय होणार नाही जरा आवाज करू प्लीज. महायुतीचं कार्यालय चिपळूणमध्ये आता सुरू झालंय 11 वर्ष, आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जमलेले आहात. इथे माझे जुने नवीन सगळे सहकारी आहेत. कॉर्पोरेशन पासून मुंबई कॉर्पोरेशन अध्यक्ष असताना तेही होते, शेखर चव्हाण हे आमदार माझ्यासोबत होते, अनेक जण पक्षाच्या कार्यालयातील कामातही माझ्यासोबत होते, आणि सर्वांनी ज्या प्रकारे तिथे विचार मांडले त्यांनी भाषण केली त्यांनी, आणि जो मला विश्वास दिला, तर मला असं वाटतं की माझं बोलण्याचं काम शिल्लक राहिलं नाही असं मला वाटतं. एवढा विश्वास मी गेली 15 दिवस मी या दोन्ही जिल्ह्यात फिरतोय, तर मला समाधान वाटतं की मी कोकणात, महाराष्ट्रात, देशात जे काही काम केलं एवढी वर्ष, त्या कामाची खऱ्या अर्थाने पोचपावती म्हणा, विश्वास म्हणा, प्रेम म्हणा, जनता मला देत नाही ते पाहून मी बरोबर भारावून आता दुपारी मी रत्नागिरी पुरतो विशेष मालवणवरून ती पुरते मला रत्नागिरीला आमची भेट झाली. मला म्हणजे तुमच्यामुळे मला फार लोक सन्मान देतात, कौतुक करतात, भावतात, हे सगळं तुमच्यामुळे. पण मी स्वतःला कितीतरी पदं, 10 पदे माझ्या जीवनात, राजकारणात एवढी पदं सहसा कोणाला मिळत नाही. मुंबई कॉर्पोरेशनला पहिल्यांदा मी नगरसेवक झालो, त्याच्या अगोदर शाखा प्रमुख वगैरे पदं मी धरते, नगरसेवक, बीएसटी चेअरमन, त्यानंतर आमदार, त्यानंतर जवळपास 10, 12, 15 खात्याचा मंत्री, आणि त्यानंतर मुख्यमंत्री, परत विरोधी पक्ष नेता, परत आमदार, खासदार आणि केंद्र, अशी लाईन 10 पदं. ही पदं मिळताना मुख्यमंत्री महाराष्ट्र झालो त्यावेळेला मी म्हणाला होतो जनतेला उद्देशून राणे हो नाही म्हणजे बोलत एका जागेवर होतो, तेव्हाही म्हणालो होतो की मी या राज्याचा साहेब नाही, या राज्याचा साहेब नाहीये, या राज्याचा, राज्याच्या जनतेचा मी सेवक आहे. तेव्हाही आणि आजही मी सेवक. एवढी पदं
झाला नाही, ना राहण्यात ना बोलण्यात, कशात मी बदल करून घेतला नाही. आता हनुमान जयंतीचा आज जयंती आज, पण मुळात हनुमान जयंती दिवशी माझा जन्मही झालेला, त्यामुळे मी रामाचा सेवक आहे, तो विनम्रच असणार. आईची नाही मला माहित नाही, जुने माझे सवंगडी बोलती दादा काय म्हणताय असं. पण मी एकंदरीत माझी काम करण्याची एक शैली पद्धत वेगळी आहे. मी ज्या लोकांना सांगतो ठीक आहे, जसं आधी सांगितलं नोकरीचा प्रश्न आहे, नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे, पुराचा प्रश्न आहे, असे अनेक काही प्रश्न आहेत. मी प्रश्न शिल्लक ठेवणारा वेळी नाही. सिंधुदुर्ग जिल्हा भाग मी आलो ना त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे पाटीलकडे येत नव्हते. माझा जन्म कोकणात, पण मी लहानपणापासून मुंबईत, आणि मुंबईत माझे कार्यक्षेत्र होतं, आणि मुंबईतून नगरपालिकेत निवडून गेलो. 3 वेळा BST केली, माझं लक्ष होतं मेयर पदावर, आणि बाळासाहेब म्हणजे तुला कोकणात जावं लागेल, लोकांची कोकणी माणसाची मागणी आहे. तसं काय माझं गाव सोडलं तर काय परीक्षा नाही का कोकणात. मी साहेबांना साहेब प्लीज नको ना, मी नको म्हणजे माझं लक्ष आमदारकी नको असं नव्हतं, माझं मेयर पदावर लक्ष. पण साहेब नको, तुला जावं ठीक आहे. मी आलो त्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर कॅपिटल इन्कम दरडोई उत्पन्न 35,000 आणि आज विचारा 2,40,000. आता ज्या तक्रारी तुम्ही करता त्यांची भयावह तक्रारी होती. एक तर मी वाचायचं उलटा करता, कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा हा आर्थिक दुबळा आहे, कमकुवत आहे, गरीब लोक राहतात. या पिण्याचं पाणी म्हणा, शेतीला पाणी म्हणा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य सगळ्याच दुर्दृश्य. आलं पाहिला पूर्ण जिल्हा. आंबोलीला मी एक दिवशी गेलो तर मार्च महिना होता, बघितली 5-5 किलोमीटरहून कळशी पाणी असताना मी पाहिलं, आणि मी ठरवलं की आता आपण कोकणात कोकणी माणूस सुखी कसा होईल, समाधानी कसा होईल, आर्थिक सक्षम कसा होईल, यासाठी आपण काम करावं. आणि त्याप्रमाणे मी स्वतः काही निर्णय मनामध्ये घेतला, आपण असं राहायचं, असं काम करायचं. आज सांगा मला 34 वर्ष आधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात, म्हणजे मी लोकप्रतिनिधी म्हणून तसं महाराष्ट्र देशात ते काम करतो. आज तिथे सांगा आता सांगा 2,40,000 पर कॅपिटल इन्कम आहे. आज रस्ते बघा, राज्यात रस्ते असेल, पाण्याची व्यवस्था एकमेव जिल्हा महाराष्ट्रात 36 जिल्ह्यापैकी टँकर मुक्त, टँकर लागत नाही. प्रत्येकाच्या म्हणजे घरात नळाची नाही कवी पाण्याची व्यवस्था आहे, टंचाई नाही, आमच्या टँकर लागत नाही. शाळा तिथे वर्ग तिथे शिक्षक 100%. मी आलो तर 442 शिक्षक कमी होते. त्या मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, मी गेलो त्यांच्याकडे, सर 442 कमी, तुम्ही याला सही करा. आमचे सर म्हणजे मनोहर जोशी सह्या करताना 3 पेन ठेवलेले असेल समोर, 3 पेन, आणि ते मला माहिती होतं कोणत्या पेनने सही केलं म्हणजे काम होणार. मी बोललो सर मला जर तुमच्या बाजूने यायचंय, समोर नाही तुमच्या बाजूला येऊ का, हे माहिती होतं तुम्ही काय बोल नव्हता. त्यावेळी आलो, सर एक कागद पेन घ्या आणि सही. मी म्हणतो सर प्लीज सही येता ह्या पेननीच करा, लाल पेन नको, निळं पेन. लाल पेन म्हणजे कधीच होणार नाही, निळं पेन म्हणजे पेननी ठेवा, आणि ब्लॅक पेन म्हणजे मी काही किती थोडे 442 मी काम करायला मी काम करताना मी त्या नेत्यांमध्ये लहान होतो, आणि मला हाफ पॅन्टमध्ये शिवसैनिक म्हणून ते सगळे नेते जे मंत्री होते सगळ्यांनी पाहिलं. आणि ते एक
मालवण शहराला मी गेलो तर खारं पाणी प्यायचे, समुद्र बाजूला सगळ्या बाजूला, आणि नळाने पाणी पूर्ण आणलं नव्हतं, काय व्यवस्था नाही, खारं पाणी. लोक म्हणाले दादा आम्हाला पाणी पाहिजे, सोर्स कधी काय कुठून पाणी आणायचं. मग त्यांनी मला एक गाव सांगितलं, ते 34 किलोमीटर मालवणपासून लांब, 34 लांब, तिथे शिवाजी महाराजांचा एक तलाव आहे. मला त्याला तिथून पाणी आणावं लागलं. तसं अर्ज दिला आणि स्पेशल केस म्हणून शहराला पाणी पुरवठ्यासाठी आपण परवानगी द्यावी. ती मंत्र्याची स्पेशल केस चालत नव्हती, सरांनी दिली. आज 34 किलोमीटरवर मालवण शहराला पाणी येत आहे. पाणी त्यामुळे एक समस्या ठेवली नाही. पण काम करण्याची पद्धत आहे. इथे असो दिल्लीला असो, दिल्लीला मी गेलो ते फक्त फरक सांगतो तुम्हाला. दिल्लीला गेलो तर दिल्लीला महाराष्ट्रातून कोणी जावले मंत्री होते ते गुंडाळायचं ठरवता झाली. IAS IPS अधिकारी तिथे नॉर्थ इंडियन आणि साऊथ. आपल्याकडे सहसा एखादा कडे असतात तर अधिकारी ते IAS IPS सगळे नॉर्थ आणि साऊथ. त्या सगळ्या गुंडाळण्याचा कार्यक्रम आहे. MSME, सूक्ष्म लघु मध्यम जवळपास 7.5 कोटी उद्योग, 18 कोटी लोक कामगार आणि वेगवेगळ्या योजना. त्याच्यामध्ये 5-5.5 लाखाचा फंड वर्षाला सेंट्रल गव्हर्नमेंट खात्याला देते. असं खातं मिळाल्यावर मी दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांची बैठक, नॉर्मल पोस्टमध्ये मंत्री झाल्यावर ती पद्धत तुम्ही बरोबर आणि बरोबर प्रेझेंटेशन करा. मॅडम नाही मी बंद करू तर बंद करू. तर मी अधिकाऱ्यांची बैठक बोलवली. माझं हे काम करण्याची पद्धत आहे. तुम्ही दरवर्षी आपल्या डिपार्टमेंटचं अपग्रेडेशन मला दाखवायला पाहिजे. प्रेझेंटेशन त्याचं दाखवा. माझ्याकडे 12 पैकी 6 लेडीज IAS ऑफिसर मी प्रेझेंटेशन दाखवलं आहे. इसमें GDP का ग्रोथ नहीं है लास्ट 3 साल से. क्या कर रहे हैं आप? थोड़ा सा गलत है. आइंदा मैं सस्पेंड करूँ असं एक वाक्य होतं ठीक आहे. पण नाही केलं तर मी सरकार असे नुसते बसून राहणार आहे. 3 दिवसानंतर कॅबिनेट होती. आपला कॅबिनेट बसतो. सर आले. बसायच्या अगोदर म्हणतात अरे भाई लोग अधिकारी को मत दाखवू, बडा आंख मत करू. थोडंसं आपल्या साहेबांनी आपल्यामध्ये कंप्लेंट आपली केलेली. पण ते काय मला बोलले नाही. मला माझ्याकडे पाहिलं पण तो डायलॉग माझ्यासाठी होता. पण मी काय आज तुम्ही सांगता या अधिवेशनाच्या अगोदर राष्ट्रपतींचा पुस्तक तुम्ही ऐकलं असेल. त्यात माझ्या खात्याचा गौरव केला. हाऊसमध्ये भाषण झालं बजेटवर, त्यातही माझ्या खात्याची प्रशंसा केली आणि निर्मला सीतारामन अर्थमंत्री तिघांनी माझ्या खात्याचा खर्च गेल्या वर्षी 99.99, या वर्षी 99.95, हा 2 वर्षाचा हा माझा खर्च जवळपास 100%. पण ते दाखवावं लागतं ना. एकदम 100% दाखवलं म्हणजे याच्यात काहीतरी राहतो. म्हणून आम्ही ऍक्च्युअल असतो ही कार्याची पद्धत आहे. मला असं वाटतं माझ्या कोकणी माणसाने मला दिल्लीला पाठवलं, महाराष्ट्रात मी गेलोय, मुख्यमंत्री झालोय, मंत्री झालो, सगळ्यांचं समथिंग डिफरंट. काय वेगळं आपलं असतं. ही कॉर्पोरेशन पण सवय लागली. कॉर्पोरेशनला नाव असतात ना, नगराध्यक्ष झालेल्यांची, स्टँडिंग चेअरमन, असं वेगळ्या ठिकाणी गेलं. मंत्रालयात गेल्यावर मुख्यमंत्री नाव मी ठरवलं आपलं नाव वाचताना माणूस थांबला पाहिजे. नाही याची कारकीर्द बघा असे वेगळे असते. आणि हा वेगळेपणा हा 1-2 नाही, गेली 40 वर्ष टिकवला आहे बांधवांना. टक्का मला आणि मग आता असं वाटतं मी जातो ना तिथे लोक एकच म्हणतात दादा तुम्ही इकडे येऊ ना. पहिल्यांदा आम्हाला तुम्हाला मतदान द्यायची संधी आली, आम्ही तुम्हाला दिली.
आता मी राजापूरहून जाऊन आलो. आता ते कोण मला माहिती नाही गणपत कदम कुठला पक्ष ते ओरिजिन शिवसेनेत माहीत करून माझे जुने सहकारी. मी राजापूर रस्त्यावर त्यांच्या गेलो. त्यांनी मिठी मारली, डोळ्यात असू काय नाही दादा तुम्ही भेटत ते नाही. तुम्ही वेगळ्या ठिकाणी गेलेला असतो. मी नुसतं हे कामच नाही, विकास काम मी माणसं जोपासून त्याची मनं राखली, प्रत्येक आलेल्या माणसाची गरज भागवली. मी लीडर होतो, नेता झालो, नेते पण मिळवलं नाही, पण माझ्या असलेल्या शिवसेनेचे त्यावेळेचे आमदार कोणाचं मुलीचं लग्न असू द्या, कोण घर बांधत असू द्या, काही त्याच्यात नारायण राणेचा हिस्सा असायचा. असं एक तर तुम्हाला तो आमदार आता झाला ना शिंदेच्या गडाच्या पाठीत त्याने बोलून दाखवलं. ते आले, पत्रिका घेऊन आले, सोलापूरचे आणि म्हणाला आता मुलीचं लग्न अभिनंदन. काय ठीक आहे सगळं खाली मान करून राहिला. अरे बोलत ठीक आहे ना, लग्नाची थोडी आवश्यक तुला ठीक आहे मध्ये गेलो आणि ते पैशाचा हातात दिले 25 पुढं. हे का मोठे आपल्याकडे पैसे आहे म्हणून आपण पुढारी आहे, नेता आहे, मग आपण नेतेपद असेल तर सगळ्यांच्या गरजा अपेक्षा करू. आज जे लोक प्रेम करतात ना ते नारायण राणेच्या बाकी कुठल्या गुणावर नाही, माणुसकी एका गुणावरच आज लोक माझ्यावर प्रेम करतात. मी तुम्हाला सांगतो, मी आज पाऊल टाकून आलो. कुठे नवीन ठिकाणी जाताना उजवा पायाने पहिला जातो, ते प्रथा आहे कन्व्हेन्शन. मी आता आणि मला निर्धार केला की रत्नागिरीच्या लोकांच्या अपेक्षा ज्या आहेत 1-2 नाही 3 वर्षाच्या पूर्ण. मला 5 वर्ष लागत नाही, मला कुठलं काम कुठलं 3 वर्ष तुमची अगदी कामं राहणार नाही. फक्त मी सांगेन तुम्ही इथे उद्योग आणि जमिनी नाही मागायचं. मला फार सिंधुदुर्गात त्रास झाला, काही काय आमका विकास हे मागणी काम कर. अरे नोकऱ्या येणार कशा? गाव होतं कणकोड स्टेशनच्या मागे कणकोड लागलं अशा गाव. मी आमदार झालो, मला लोकांनी सांगितलं दादा गावात म्हणजे लाईट नाही, पाणी नाही, रस्ता नाही, आरोग्याची व्यवस्था नाही. पण गाव समाजवादी आहे, दंडवतेच्या कडवट दंडवतेवालेच. मग काहीतरी मला घेऊन तरी चला जेवणात वगैरे त्या गावात. एक आमचा कार्यकर्त्याने त्याचं नारळाचं दुकान करते, मी तुम्हाला बोलवतो गेलो. पूजा होती गावाची आणि मी गेलो. आपल्या आमच्याकडे पद्धत पूजा असतो का ओळीदारी माणसं मस्त कपडे जॅकेट टोपी घालून बसतात. रस्ता नव्हता तेव्हा मी पाय वाटेली चालत आम्ही गेलो. ते सगळे जमले होते. नमस्कार सर्व वडीलधारी मंडळी, नमस्कार. एक जण पाहिजे, एक जण मी त्या बरोबर मला दर्शन केलं, परत आलो. त्याने बसू काय हो त्याला बसू, हा बसा बसा. गाव छान आहे, सुंदरच गाव आहे. इथे चोरा होणार रस्ताच नाही. चोरा रस्ते यावं असतात. बरं लाईटी नाही, लाईट काय चोर शिरणार कसा? लाईटी नाही, पाणी पाणी नाही. दुसरी वीर आहे, फेब्रुवारी महिन्यानंतर ती असते. सुंदर गाव आहे, एवढं बोललो आणि गेलो. दुसऱ्या दिवशी परत सगळ्यांनी त्याला आमच्याकडे आज आहे. आज कणकवलीचा गुंट्याचा दर 11 लाख. तोच आज आशिया गावात तिकडे रस्ते सगळं दिले वर्षभरात. पण पहिल्या दिवशी जेव्हा रस्ता करायला गेलो, 150 माणसं रस्त्याला पाठवले रोजगार मिळण्यात. तिथल्या गावकन 3-4 होते. मध्ये असे उभे इथून ना फिरून घ्या, आमच्या गावात या रस्त्याने नाही, या वाटेने रस्ता नाही. अच्छा ठीक आहे, कोणाची जमीन आहे, एक करून माझे
इथून आवडच्या आता मुलं होती मुंबईची त्यावेळेला शाळेच्या मात्र तुम्ही फिरून आलेला त्याने फिरवायला नेलं तिथून ओढत झाला ते कोण येतो असा रस्ता झाला की अकराच्या गावात सगळ्या सुविधा आल्या आणि 11 लाख कुठे गुंडाचे ते जमिनीचा वास अशा अनेक गोष्टी तेव्हा सगळे विमानतळ आज खासदार इथला आम्हाला विमानतळ नको लोकांच्या जमिनी घेऊ नका उपास मार्ग होता मुक्त मला मी गेलो मुंबईवरून आणि काय झालं आंदोलन झालं बरोबर नाका तरी कुठे मी गेलो फक्त हा खासदार 15 माणसं घेऊन बोलत होता पोलिसांना बोलवलं काय यानं संरक्षण मिळाला कशाला आंदोलन करतात विरोध करताय जागा ऍक्विशन करतात विरोध करतात सगळ्यांना आत्महत्या टाका मला ऍक्विशन करून पोलिसांनी मी सांगितलं खासदाराला सगळं घेऊन गेले आणि तो ऍक्विशन झालं विमानतळ झालं आणि उद्घाटन दिवस झाला तेव्हा हे महाशय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आपण विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी बोलवलं आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं माझं हेलिकॉप्टर करून येत आलं तिथे तोपर्यंत हे सगळे जागा अडून होते मी आलो अधिकाऱ्याला बोललो मला काय तर साहेब या उद्घाटन करतायत तुमच्याकडे थांबलो उद्घाटन केलं उद्धवच्या बाजूला उभा आहे स्टेजवर जात होता ज्यांनी विरोध करत होता ना तोच खासदार इथला माहीत घेऊन स्वागत करतोय सगळ्यांचं हा काय प्रकार मी उद्धव हा माणूस आहे ना हा एअरपोर्टला विरोध केला बोले सिंधुदुर्ग जिल्ह्यात रत्नागिरी जे प्रोजेक्ट येतात त्याला करू देत नाही हप्ता मागतो पैसे मागतो हा घालतो तोंडावर बोलत उद्धव असे खासदार आहे काही 10 वर्ष त्यांच्या गेल्यात केल्या नाही इथे तुम्हाला जास्त काय सत्ता आमची दिल्ली सत्ता आमची राज्यात सत्ता आमची परत 4 दिवसापूर्वी दिल्लीला गेले मासे उद्धव ठाकरे रामलीला मैदानावर काय भाषण केलं चांगलं भाषण करता येत नाही आज पण आलाय रत्न टाइम्सला हेड आहे त्याला उत्तर मी दिलंय ट्विट केलंय चांगल्या भाषेत ट्विट केलं काय बोलत आहे रामलीला मैदानावर आपके बाद मोदी कड़ी पार अरे तुझे खासदार किती भाजपचे खासदार किती 303 मोदी बहुमतात आहे मोदी आता काय म्हणाले इस बार 400 आम्ही आणि तुझे यावेळेला 0 येणार एकही येऊन येणार नाही महाराष्ट्रात 0 आता 16 आमदार राहिले 40 गेले या निवडणुकीनंतर 10 जाणार आणि राहणार 6 एका ऑक्टोबरवर निवडले मोदी तरी आपण कोकणी माणसं मोठ्या माणसाचं नाव तरी घेतो का पहिलं नाव आर्ग्युमेंट करतो वाद करतो काही इंटरेस्ट नाही मान देतो हा म्हणतो तरी पंतप्रधान देशाचे अरे तुला नोटीस आली की ईडीची मागच्या दरवाजाने या पीएम साहेबांना भेटलास ना किती तरी बोलणार काय सगळे बोल पण आज जे फिरतायत ना त्याने या लोकसभा लढवण्याची खासदार म्हणून जो व्यक्ती मागे 10 वर्षात काय करू शकला नाही बांधवांनो त्याचं काम मला हसायला या गोष्टीचं येतं आणि जो लोकांचं मतदारांच्या मध्ये मला आश्चर्य निलेश त्यांच्या विरोधात उभा निलेश माझा मोठा तो अमेरिकेत शिकला ग्रॅज्युएट करून देशात आला मुंबईत आला तिथे एम.कॉम केला आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटीवर पीएचडी पण तो पीएचडी झाला तो उमेदवार मागच्या वर्षी त्याच्याबरोबर शिवसेनेचे बँकिंगला 10वीला 3 वेळा नापास झाला 3 वेळा 10वी नाही 11वी 3 वेळा
मॅट्रिक न झाले ना कोर्टात सर्टिफिकेट सादर केले, मागच्या वेळी कंप्लेंट पण केली, पण लोक पण निवडून देतात. पीएचडी केलेला माणसाला काय आणि ह्याला निवडून दिलं, काय करणार हो? त्या लोकसभेत मी पाहतो, मी मंत्री असल्यामुळे दोन्ही सभागृहात मला जायला परवानगी. मराठी काय बोलतो? शुद्ध मराठी बोलायला सांगा, चला हिंदी बोलायला सांगा, तुम्ही हिंदी नाही तर इंग्लिश हाऊसमध्ये मराठी बोलू शकतो, परवानगी काढायला निलेश आला ना ते सगळं आम्हाला राऊत लोकसभेत कसा बोलतो ना जरा बोलतो तो मस्त लागतो हिंदी. असं काय करू नका, तुमचा विकास करणारे माणसं पाहू, विकास करण्याची क्षमता कोणामध्ये आहे, विकास करण्यासाठी सत्ता समोरच्याकडे आहे की नाही, सत्ता असेल तर विकास होईल. एखाद्या मुलाने साहेब माझी घरात उपासमार नोकरी लावावं, तो राहू शकतो, वागतो का तसं कोणीच चांगलं. पण त्याच्यात कोण अधिकारी आहे ते कोण आहे, तो कोण नाही करतात काय. पण मी पाठवलं कोणी अधिकारी नाकारू शकतो नाही, नाकारू शकतो इथे दिली. आणि मग बांधवाला विचार करा, विकास मी तर उद्या घेऊन दिला, विकास मी करेल, पण त्याला जो सपोर्ट लागतो, सहकार्य लागतं, वेगवेगळ्या गोष्टीसाठी जमिनीसाठी अमुक असं ती दिलीप जास्त वेळ नोकऱ्या. आता सिंधुदुर्गाचे प्रकल्प मी आणतोय ना ते जरा जाणून घ्या. सिंधुदुर्गात तो शेवटचा तालुका दोडामार्ग जंगल आहे, गोव्याचा मोठा आता त्याला लागून आला. त्या एअरपोर्टला दोडामार्गून जायला अर्धा तासच लागतो, कारण फिरून जायला हायवे अर्धा तासावर, पोर्ट बंदर 40 मिनिटावर आहे वेंगुर्ला, रेल्वे अर्ध्या तासावर, सगळ्या वाहतूक व्यवस्था त्या जागी आहे. तिथे 1400 एकर जागा राखून ठेवल्या उद्योग असतात. कोणत्या उद्योगांना पीएच गोयल आमच्या दोघांचं बोलणं त्याच्याकडे हेवी आहे आणि माझ्याकडे मीडियम. आपल्या देशात हॉस्पिटल लागणारे इक्विपमेंट म्हणजे साहित्य बनलं जात नाही, आपण इम्पोर्ट माझंही हॉस्पिटल आहे, मी अमेरिका आणि जर्मनीमधून सगळ्या वस्तू एमआरआय वगैरे तिथून बांधवांना त्या जागी मी 500 कमीत कमी कारखाने हॉस्पिटलला लागणाऱ्या मशिनरी बनवणाऱ्या मी तिथे आणणार आहे आणि त्या जागी मला सिंगापूरचा एक इन्व्हेस्टर मला मदत करतो. मदत 1200 होती, पण 500 मेडिकल इक्विपमेंट बनवणार. बाकीच्या जागेमध्ये आपल्याकडे आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, करवंद किती फळ आहेत. आता पाऊस पडला फक्त आंब्याला थोडंफार मार्केटपर्यंत लोक पहिली विकतात, काही जानेवारी पासून आता एप्रिल, आता पाऊस पडली कुठल्याशी. मी फूड प्रोसेसिंगचं ट्रेनिंग सेंटर आणि इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग सेंटर ओळखला, 200 कोटीचं सेंटर गव्हर्नमेंट सेंटर काम सुरू केलं बाजूमध्ये. 20 एकर जागा शिंदे साहेबांनी राज्य सरकारने मोफत दिली. मी सांगितलं बाबा हे पैसा देणार नाही, सही करा. कोण नाही म्हणत नाही, मला माहित त्यांचा मोठेपणा. मी त्याचं श्रेय दिली. तिथे आता 2 क्लस्टरनी फूड प्रोसेसिंगचे चिन्ह ऑलरेडी दिले. प्रत्येक फळापासून काहीतरी बाय प्रोडक्ट काढतो. परवा विमानातून येत होतो मी आणि एटिगो एक वेळा तिच्याकडे स्टाफ पण मी बऱ्याच जणींना एअर हॉस्टेलमध्ये लावले. एक मुलगी आली आणि मला म्हणाली साहेब जरा हे खाऊन बघा, ते खोबऱ्याचं आहे, खोबरा आणि तांदूळ. खोबरं तांदूळ मिक्स केलं म्हणजे खाताना चिकटी खाताना कशी कुरकुरीत वाटतं ना, तसं आपण म्हणणारच नाही त्याच्यात खोबऱ्या किंवा तांदूळाचं भाताचं आहे. असे अनेक प्रोडक्ट पाहायला मिळतात. आपण प्रयत्न करत नाही, त्याला मार्केट आहे. खाद्य पदार्थाला फार मोठं मार्केट आहे, देशात परदेशात आहे. परवा एक माणूस आला, बोलतो आम्हाला अमेरिकेसाठी पैशाचं घ्यायला पाहिजे, अमेरिकन कंपनीसाठी.
बिया म्हणतो मला अमेरिकेत कंपनीचा माणूस फणसाच्या बिया म्हणजे आपण मोठ्या म्हणतो ना त्या गळा खाऊन जरा का टाकतो तसा उपयोग नाही. काही जण आपली भाजी बनवत असतील इथल्या भाषेत मला माहित नाही पण आम्ही फणसाची टोपी म्हणतो पैसे तर मी क्या काम करेन काय आयटी विचारी आपको त्यावेळेस अमेरिकेत असा शोध लागला फणसाच्या त्या कोटिंग पावडर बनवायची आणि पावडरची औषध डायबिटीसवर उत्तम डायबिटीस अशी नवीन असतात. चिंचेपासून पण काही चिंचेची बी असते त्याच्यात सफेद भाग असतो त्याची पावडर जर्मनीला कोळपाच्या बियाची पण पावडर ती पण परदेशात जाते आणि काय उद्योग सुरू झाले. मी तेव्हा गेलो होतो आसाम मंत्री झाले असा मोठा संख्येने महिला भेटायला आल्या आणि तेव्हा होतो माझ्यासमोर महिलांनी परवानगी मागितली. सर आप लोग रख सकते हैं क्या? ठेवा काय बनवून ठेवा. त्यांनी परफ्यूमच्या बाटल्या घेऊया 15. तो साहब हम बनाते हैं आसाम में एक परफ्यूम बनाने की 200 फैक्ट्रियां 200 की महिला की महिला किससे बनाते आप कशापासून सांगावं. आपण चहामध्ये गवती चहा टाकतो. गवती चहा सर्दी झाली का आपल्याला आठवण येते गवती चहा गवती चहा पासून तो अत्तर बनवला होता. आपल्या सिंधुदुर्गात एका मुलीने सावण ती एक फॅक्टरी माझ्या हस्ते एक महिन्यापूर्वी उघडली. कोणती गवती चहा पासून ऑइल बनव ऑइल मी उदाहरण केलं. एमबीए झाली आहे ती. याचं काय बनवणार दादा याचं मी तेल बनव विकणार पुढे आणि कसं विकणार. हे तेलाला मला परदेशी कंपनीने ऑर्डर दिलेली आहे आणि माझ्याकडून हे तेल किलोच्या वजनाने घेणार 7,000 रुपये केजी. सांग गवतीच्या असं बरेच लोक घरात या सगळ्या युनिव्हर्सिटीला शिकून लागतील. आज तुम्हाला 2,40,000 पर कॅपिटा इन्कम झाले ना अशीच नाही. लोकांचे इन्कम वाढायला काय करायला पाहिजे. कोर्स 4 राज्याचं ऑफिस आपल्या सिंधुदुर्गात आहे. त्यांना ऑफिसला जागा पाहिजे होती. मी पडाच्या खाली त्याला जागा दिली माझ्या इमारतीमध्ये. हा खासदार राणी म्हणजे 1.5 लाख भाडे घेतले. मी ॲग्रीमेंट परवा प्रेस करणे फ्री ऑफ चार्ज त्यांनी जागा दिली 2,500 स्क्वेअर फीट. आता ते वेगवेगळ्या वस्तू आमचे लोक जे जे काय बनवतात नाळ्याच्या पिशीपासून 250 व्हरायटी बनवतात. त्याचं प्रात्यक्षिक सगळं दिले दाखवतात. त्या रशी बनवताना तो भुगा खाली पडतो ना तो भुगा आपण क्षेत्रात जातो. कर्नाटकमध्ये बँगलोरमध्ये त्या भुग्यापासून फ्लावर बनवतो. हे फ्लावर आणि त्याचा फर्निचर म्हणून एक्सपोर्ट करतात. आपण भुगा जातो शेतात आणि ते भुग्यापासून फ्लावर बनवतात फर्निचर बनवतात देशात परदेशात विकतात. हा आणि म्हणतो झोप काढा हे आपल्याला एक्सचेंज करणं. माझी व्यक्ती मी आजही मी जेव्हा मी सुरू केलं नोकरी पहिली इन्कम टॅक्सने नोकरी केली सरकारी कालपूर. मला नोकरी करायची नोकरी वाढण्याची इच्छा सरकारी नोकरी सोडायची नाही. निवडणूक लागली विचार राहू का किती मिळते नाही सोड मुंबई गाव येऊन मी काय उभा राहिलो. तेव्हापासून मुंबईत व्यवसाय करतोय नोकरी करतो. आता राजकारण केलं तर मी व्यवसाय करतो. मी फुल टाइम राजकारणी नाही. पहिला व्यवसाय आणि मग निलेश तिथेच पण नाही. प्रत्येका एरिया आहे पुन्हा आणि काही भाग गोवा निलेश आणि निलेश बाकी सगळे हॉटेल वगैरे निलेश प्रत्येकाला आमच्याकडे विशेष करू शकता. अकाउंट सगळं विशेष
सगळे व्यवसाय आपण राजवाडे का सांगताय माझं पटकन नाही पैसा मिळवा उद्योजक व्हा छोटा मोठा उद्योग सुरू करा मी पहिला हॉटेल टाकून मुंबई चेंबूर त्याच्या अगोदर 8वीत असताना शाळेत असताना फटाके विकले मुंबईच्या रस्त्यावर त्याचा 2 रुपयाची नोकरी दिली योगेश्वरला चेंबूरून जायची आणि त्यानंतर 8वी नोकरी माझी इन्कम टॅक्स पण राजकारण असतं तरी आज मी व्यवसायाचं दुर्लक्ष महिन्यातून एकदा चार्टर्ड अकाउंटवर बसतो कुठे चाललंय काय चाललंय किती प्रॉफिट मला आपला मराठी माणसाचा व्यवसाय करा मी बोलत होतो मारवाडी लोकांचे उदाहरण देतो थांबतो तुझ्या साहेबांनी पीटीए दिली पण आपल्या देशात 140 कोटी जनता आहे 140 त्यात मारवाडी समाज 1% किती 1% देशाची अर्थव्यवस्थेमध्ये देशाच्या मारवाडी समाज किती टक्के असेल 22 1/4 अर्थव्यवस्था 1% लोकांकडे देशाची अर्थव्यवस्था 25% आहे आपण 1% नाही मराठी माणसं 1% पण नाही मुंबई हजारो कोटी होणारे मुंबई शहरात होते त्यातही मराठी माणसाची राजधानी आपण 1% पण सुरू करा मेहनती सरस हे आजही 15-16 तास काम आजही कधीही थांबत नाही आता गोव्याला गेलो मीटिंग संपली हॉटेलमध्ये जाणार मेन व्यक्ती मी आज जात मी किचनचा माणसा गेला तिथून आज जातो पोलिसांना सांगतो तू बाहेर का यायचं आणि पहिलं किचनचा रेस्टोरंट चेक करतो चिकन कधी झाला मटन कधी झालं आणि नंतर मग काय करतो आजही टाकतो माझ्या बदल नाही मी कोणी असो केंद्रीय मंत्री विचारले आपलं उत्पन्न असतं समजा कोण भिकारी आला कोण म्हणतो मागत आपण किसान घेऊ शकतो आपण नसतं दुसऱ्याचे किसान काढायची वेळ येते जे हात परिणाम होता आणि मोदी साहेबांनी आपल्याला अभिमानची मोदी साहेब आले पंतप्रधान म्हणून 2014 ला जगाच्या अर्थव्यवस्थेत 11 नंबर होता भारताचा आज विचारा 10 वर्षाचा 5वा क्रमांक आहे जगाच्या अर्थव्यवस्थेत भारत 5वा क्रमांक 3.5 काळामध्ये आणि 2030 साली आपण 3ऱ्या क्रमांकावर अमेरिका चायना भारत मोदी साहेबांच्या चोपण योजना होतात लोकांना कोरोनाच्या वेळेला उपासमार होत होती फॅक्टऱ्या बंद हॉटेल बंद व्यवसाय बंद गरिबांच्या घरात अन्न नव्हतं उपासमार होत होती त्या माननीय मोदी साहेबांनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य पुरवठा तेव्हा सुरू केलं आजही आहे पुढचे 5 वर्ष असणार किती चोपण घरात आजारी माणूस पडला घरात पैसे नसतील आयुष्यमान भारत ही योजना मोदींनी सुरू केली 5 लाखापर्यंतची मदत मिळते देशाची आपले हे पाहिलं तर आपल्या देशात ग्रामीण भागात संडासाची व्यवस्था नाही आणि महिलांसाठी आवश्यक विषय होता मोदी साहेबांनी किती संडास देशात दिले 11,72 लाख किती मोफत गाड्या दिली प्रत्येक 4.5 कोटी किती नळाच्या जोडण्या दिल्या प्रत्येक घरात नळाने पाणी 8 कोटी लोकांना घरामध्ये अशा अनेक जोडण्या आहेत मी परत कधी उदाहरण तुम्हाला की आपल्याबरोबर किती काम केलं तेही 18 तास काम 18 तास एक दिवशी 4 वाजता फ्रान्समधून आले आणि दुसऱ्या दिवशी आले त्या दिवशी बुधवार रात्री आले 4 आणि बुधवारी टाकले आम्ही आपले पाहिलं लोकेशन मोदी साहेब निघाले 4 ला पोहोचणार 4 ला पोहोचले येणार झोपते कॅबिनेट कॅन्सल होईल असं आम्ही समजतो तरी आम्ही 4 आलो कॅबिनेटच्या ठिकाणी
आमच्या अगोदर 2 मिनिटं मोदी साहेब मस्त तुमचं मस्त वाट पाहत बघा किती कॉन्फिडन्स सिन्सिरिटी आणि भारत देशाच्या 140 कोटी लोकांच्या जीवनाचं परिवर्तन करण्यासाठी भारताला महासत्ता बनवण्यासाठी विकसित भारत बनवण्यासाठी मोदी आज कष्ट घेत आहेत आणि म्हणून त्यांनी सांगितलं अडवाणी आपकी बात 400 पार या 400 पारमध्ये मोदीचा 400 पारमध्ये तुमच्या हक्काचा रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार राहणार असेल तर तुम्ही मला मतदान करावं. मी तुमच्या सेवेला आहे. मी कामात तुमच्या मागे पडणार नाही म्हणून नाही आपल्याकडे नाहीये की अधिकारी माझ्याकडे सुरुवातीला येतात किती टॅक्सी कॉल नाही सेक्रेटरी बसा कहाँ से आया सर तो कुटुंब आगे गोष्टी साहब ये रिपोर्ट अच्छा शॉर्ट करे स्टार्ट करो तो ऊपर आया ये सुनते हाँ सर देखिए पॉजिटिव काम करना मुझे ना सुनने की आदत नहीं है जा आगे बात करो ना बोलना माला नहीं ना अरे क्या घरी है अडचण आहे आणि त्याला तो कायदा बरोबर आहे का असे आम्ही करू शकतो कायदा करू नये पण नाही निगेटिव्ह काम झालं असं नाही असं थोडं काही बोलेल पण आम्ही मोठ्या संख्येने या उद्घाटन सोहळ्याला ऑफिसच्या उद्घाटनाला आलात आणि मला शुभेच्छा दिल्या. तुमच्या शुभेच्छांनी नक्कीच माझा विजय 4 जून रोजी लागेल. त्यात देशाच्या प्रचंड मताने निवडून येणाऱ्या खासदारामध्ये तुमचा खासदार असावा असं मतदान तुम्ही करावं अशी विनंती करतो आणि आभार मानतो. कोणाला थांब बोलणं राहू नका. मला आवाज आला तरी माझ्या म्हणून बोललो मी की मला मग माझे शब्द एक पूर्ण म्हणून बोला सॉरी थँक्यू. बातम्यांचा ओघ असंच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.